नमस्कार मित्रांनो, बुकमार्क या मराठी ऑडिओ बुक चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आज पाहणार आहोत भगवान श्रीकृष्णाचे अखेरचे दिवस भाग दुसरा. अशा प्रकारे शक्तिवान अर्जुनाने समारोह केला. त्यामुळे मी असा इथे निशस्त्र आणि विध मनस्थितीत बसलेला असताना धृतराष्ट्राच्या मुलाने जर मला का मारलं तर तेच माझ्या फायद्याचं आहे, असं म्हणून अर्जुन आपल्या हातातलं गाडीव आणि बाण बाजूला ठेवून रथामधून मटकन खाली बसला. त्याचं मन दुःखाने भरून आलं होतं. प्रभू, अर्जुन आणि तुम्ही दोघांमध्ये एक अनोखा बंध आहे. तुम्ही नर आणि नारायणाचे अवतार, पुराणकालीन ते दोन महान ऋषी. तुमचं नातं जीवन मरणाच्या पलीकडचं. तुमच्या आधीच्या जन्मात तुम्ही दोघेही बद्रिका आश्रमात धार्मिक विधी केले होते. वन पर्वामध्ये तू अर्जुनाला आठवण करून दिली होतीस. तू आणि मी एकच आहोत. आपल्या दोघांपैकी कोणालाही वेगळं करणं अशक्य आहे. त्या एका रात्री वनवासात आलेले पांडव तुझ्या भोवतीला बसले होते. प्रभू, ती कथा आता इतिहासात कोरली गेली आहे. ती गाथा अख्ख्या भारतवर्षाच्या कायम स्वरूपी स्मरणात राहील. तू कामक्य वनात पांडवांना तुझ्या मैत्रांना भेटायला आला होतास. नियतीच्या वळणामुळे त्यावेळी भारतवर्षाचा राजा इथे वनवास झाला होता. धूताचा खेळ आणि द्रौपदीच्या आत्मप्रतिष्ठेवरचा घाला हे सारं तुझ्या अनुपस्थितीत घडूनच आलं होतं. तुझं जीवन जणू काही लढाईची मालकीच. अनेकान राक्षसाचा संहार, निष्कर्ष अवस्थेत, आरामावस्थेत तुला पाहणं ही दुर्मिळ बाब. वृंदावनातल्या त्या वर्षाच्या खेडूत घेऊन तू केलेले खेळ हा तेवढा अपवाद. परंतु तू काही शांत बसला नव्हतास. यशोदा मैयाच्या पाण्याचा रसपान करण्याच्या वयात तू पुतना राक्षसिनीचा अंत केलास. ती केवळ सुरुवात होती. तू बालपणी केलेल्या खोड्यांच्या कहाण्या अजून गायल्या जायच्या होत्या. पुतनेनंतर वृषासूर, बकासूर, धनुकासूर, आशासूर आणि विषारी कालिया तू एकेकाचे उत्तट्टन केलेस. तू संहार केलेल्या राक्षसांची यादी बरीच मोठी भरेल. तुझं जीवन केवळ लढायांनी भरलेलं होतं. अंग झाकण्यापुरतं उपरणं आणि विस्कटलेले केसांचा युधिष्ठिर एखाद्या भिकाऱ्यासारखा वाटत होता. सगळेजण त्यांच्या आजूबाजूला बसले होते. कृष्ण एकट्याने तिथे आला नव्हता, तर त्याच्यासह भोज, वाणी आणि अंधक कुळातले शूरवीर योद्धे होते. त्यांच्याशिवाय पांचाल राजपुत्र दृष्टिमन, चेटा राजा दृष्टकेतू आणि कैकेयीचा शक्तिवान आणि विख्यात राजपुत्र असा लावजमाही होता. सगळेजण कौरवाविरोधात एकत्र आले होते. त्यांच्या विरोधात आपापलं म्हणणं पुटपुटत होते. या कठीणतम काळामध्ये ते पांडवांना कशा प्रकारे मदत करू शकतील याबद्दल आखणी करत होते. द्रौपदी देखील तिथे वसुदेव व दुखावल्यासारखे अलिप्त भासत होते. तू रागाने घुसमटत होतास. तुझ्या तोंडून बाहेर पडलेले शब्द होते, जमलेल्या सगळ्या प्रिय राजांनो आणि राजपुत्रांनो, दुर्योधन, कर्ण आणि पापी शकुनी व दुःशासन या सगळ्यांच्या रक्ताने शुष्क व आसोड भूमीची तहान भागवली जाईल. त्या जंगलामध्ये तू त्या भूमीचं भविष्य काय असेल हे जाहीर केलंस. या 4 जणांचा आणि त्यांना मदत करण्याचा धाडस करणाऱ्या युद्धात निपात करण्यात येईल. त्यानंतर आपण करणाऱ्या युद्धात भारतवर्षाचा सम्राट म्हणून युधिष्ठिराचा राज्याभिषेक करू. या अनैतिक आनंदाची इच्छा असणाऱ्या धडा शिकवल्यानंतर खऱ्या सनातन धर्माचा विजय होईल. तू संतापाने काळा निळा झालास. तुझं आधीच बासरी वादन करणारं आकर्षण रूप आता गवसत नव्हतं. तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या भीतीने थरकाप उडाला. त्यांना असं वाटत होतं की क्रोधागानी सगळं काही जळून खाक होईल.
तुझ्याकडे तेवढी शक्ती होती. जर तुला वाटत असेल तर तू सगळ्या भारतवर्षाची राख करून टाकू शकला असतास. अर्जुन तुझ्याजवळ आला, त्याला तू तुझ्या खऱ्या खऱ्या रूपाचं दर्शन दिलं होतंस. रागाच्या भरात तू सगळं काही उद्ध्वस्त करण्याआधी त्याने तुला शांत करण्याचा प्रयत्न केला. तुझा क्रोध कमी करण्यासाठी तुझ्याशी बोलला. त्याने तुला तुझ्या खऱ्या रूपात जाण्यासाठी मार्गदर्शन केले. नंतर त्याने तुझ्या व्यक्तित्वाची खरं ओळख करून दिली. काही तापापूर्वी घडलेले प्रसंग तो कथन करू लागल्यावर राजे राजपुत्र ते ऐकू लागले. तो कृष्णाची कथा सांगत होता. आता या मध्ये एवढ्या मोठ्या काळामध्ये पट मोजणे अत्यंत कठीण आहे. अर्जुनाने सुरुवात केली, अरे कृष्णा, याआधी नारायण म्हणून तू जत्रसहाग्रह ऋषी होऊन गंधमदन पर्वतरांगामध्ये 10 वर्ष भटकत होतास. नियम असा होता की संध्याकाळ होईपर्यंत तेव्हा तिथल्या ऋषींनी ज्या ठिकाणी असेल तिथेच निवास करायचा. त्यानंतर उजेडेपर्यंत भटकायचं नाही. मग तुम्ही कुठे का असेना, अर्जुन पुढे बोलू लागला, तुझा या आधीचा या भूमीवरचा अवतार 11,000 वर्ष केवळ पुष्कर तळाच्या पाण्यावर तरंगून राहिला होता. तुझ्या मित्राने अर्जुनाने तुला तुझ्या जन्माआधीच्या जन्माचं स्मरण करून दिलं. परंतु तो ईश्वर परमेश्वर जन्म मरणाचा नियम तुला लागू होत नाही. तू या पृथ्वी तलावर येथील अनैतिकता अपवित्र स्वच्छ करण्यासाठी आणि येथील गूढ लीलामधून न्यायाची पुनरावस्था करण्यासाठी आला होतास. आणि तू तुझ्या प्रत्येक भूमिकांचा गांभीर्याने घेतलास. युधिष्ठिरचा राजा सूर्य यज्ञाच्या वेळी तू स्वतःहून तिथे आमंत्रित सर्व ब्राह्मणांचे पदपूजन केलेस. महारथी भीष्म म्हणाले, इथे जमलेल्या सर्वांमध्ये श्रीकृष्ण हा सर्वोच्च आहे. तो पराक्रमी, शौर्यवान आणि शक्तिशाली आहे. सगळ्या तारकांमध्ये सूर्य असा चमकून उठतो तसा आपला कृष्ण उजळून दिसतो. त्यांच्या इथे असण्याने या सोहळ्याची कीर्ती प्राप्त झाली आहे. परंतु चेडी राजाचा राज्य शिशुपालाला मात्र भीष्मांनी केलेली एवढी स्थिती पचवता आली नाही. त्यांच्या फुसफुशीला तिथल्या अनेक राजांनी पाठिंबा दर्शवला. त्यांनी अत्यंत हीन भाषेत भीष्मावर, युधिष्ठिरवर आणि प्रभू तुझ्यावर हल्ला चढवला. व्यासांनी त्या प्रसंगी इंद्रप्रस्थ नगरीत उपस्थित असलेले सर्व रथी महारथी नोंद भागवतम मध्ये केलेली आहे. दमू घोषाचा पुत्र शिशुपालाला जन्मापासून 4 हात होते. काय त्याचं बोलणं आणि वागण्यातली ऐट होती. दामू घोषाने त्याच्या जन्मानंतर आज्ञा दिली होती, याला कुठेतरी टाकून द्या. अचानक आकाशवाणी झाली. शिशुपालाच्या पित्या दामू घोषा, नीट ऐक. सर्वात शक्तिशाली पुरुषामध्ये तुझा पुत्राची गणना होईल. परंतु त्याचा संहार करणाऱ्या नजरेसमोर त्याचे जास्तीत जास्त 2 हात गळून पडतील. शिशुपालाच्या मातेने तातडीने सगळ्या नातेवाईकांना आणि प्राचरण केले आणि शिशुपालाला प्रत्येकाच्या हाती दिलं. आकाशवाणी खरी ठरेल असा त्यांनी अंदाज बांधला होता, परंतु तसं काही घडताना दिसलं नाही. त्या आमंत्रणामध्ये तो सुदैवी पुरुष उपस्थित नव्हता. त्याचा भासा म्हणून प्रभू तू देखील तिथे गेला होतास. तू तिथे गेले शिशुपालाचा अधिक 2 हात गळून पडले. त्यानंतर त्याच्या आईने तुझी याचना केली, मी तुझ्याकडे दयेची भीक मागते. माझा पुत्र तुझा स्वतःचा आहे असं समजून त्याचे 100 अपराध माफ कर. आणि तू त्याला म्हणला होतास, तुझी इच्छा मान्य आहे, मी तुला शब्द देतो. शिशुपाल मोठा झाल्यावर हे त्याला समजलं आणि त्याचा परिणाम असा झाला की तो आणखी बेफिकीर झाला. अर्थातच तो अत्यंत शक्तिवान आणि अजिंक्य होता आणि त्यांच्या पद्धतीचा अंत करणारा एकच पुरुष होता जो दिलेल्या वचनाला बाधित होता. त्यामुळे तुला त्याचा अंतहीन असभ्यपणा सहन करणं भाग होतं. भीष्मांनी तुला सर्वोच्च स्थानी नेलं होतं, परंतु शिशुपाल त्याने काही
बदला नाही. तो सातत्याने बेफिकीरपणे अशा गेले बोलत होता आणि तू मात्र शांत राहिलास. सहदेवी गुणगान करू लागला. त्याने उच्चाराव घोषणा, आदरणीय मित्रांनो, कृपया माझ्यावर विनवणीला सगळ्यांनी मान द्या. आपल्यामध्ये उभा असलेला या यादव कुलाचा प्रमुख सर्वात महान आहे, त्यामुळे सर्वात आधी पूजनाचा मान त्यालाच दिला पाहिजे. अख्खं विश्व त्याच्या हृदयात नांदतं. तो जगातल्या सर्व याज्ञाचा अधिपती आहे. उच्चारल्या जाणाऱ्या या मंत्राचा माग त्याच्याकडे जातो. तो स्वतः सर्जन आणि विसर्जनी आहे. तो सर्व धर्माचा सार आहे. सगळ्या कर्माचं फळ. जर कृष्णाला आनंद झाला तर साऱ्या जगाला आनंद होतो. त्याची उपासना म्हणजे सर्वांची उपासना आणि त्यामुळे मी प्रथम त्याची पूजा करतो. सगळ्यांनी एकत्र येऊन हुंकाराचा उद्घोष केला. सर्वप्रथम राजे युधिष्ठिरने तुझ्या पायाशी फूल वाहिली. त्याने तुझे चरण धुतले आणि नंतर आदराने तुझ्या डोक्यावर पवित्र पाणी शिंपडले. तुला पितांबर दिलं आणि रत्नांनी मडवलेल्या कंठहार अर्पण केला. जमलेले सर्व मंडळींनी तुझ्यावर पुष्पवर्ष केला. किती सुंदर दृश्य होते ते. ईश्वरी चैतन्य प्राप्त असलेला तू तिथे उभा होतास. तुझ्यावर होत असलेल्या कौतुकांचा वर्षाव पाहून मत्सर आणि द्वेषाने तिळपापड झालेले शिशुपाल जोरात ओरडला. जमलेल्या मंडळींनो ऐका, माझं जरा ऐका. तुमच्या समोर प्रगल्भ मनाने मध्ये या साधारण गावळ्याच्या पोराने कचरा भरून टाकला आहे. त्यामुळे ज्येष्ठ आपली अक्कल गमावून बसले आहेत, परंतु जण बेताल विवेकी वागतो आहे. मूर्ख आणि प्रगल्भ तरुण म्हणाले की कृष्ण सगळ्यांच्या हृदयास वास करतो आणि त्याला प्रथम पूजले पाहिजे. तेही इथे जमलेल्या सगळ्या ऋषीमुनींना, साधू संतांना, धर्मप्रमुखांना, गांधर्वांना, बुद्धिमान पुरुषांना बाजूला सारून. हा कृष्ण एवढा आहे तरी कोण? एक खालच्या जातीचा गोरखी, हीन, मूर्ख, निरुपयोगी. त्याच्या आधी जर कोणाला पूजायचा मान द्यायचा असेल तर एखाद्या कावळ्याला तरी द्या. वंशाचा पत्ता नसलेल्या या पुरुषाला पूजल्याने कुल धर्म केल्याने काही प्राप्त होणार नाही. तिच्या शापवाणीमुळे यदुकुळापैकी कोणीही कधी राजा होऊ शकला नाही. या लबाड पुरुषाची बाजू तुम्ही घेत आहात, परंतु हा तरी कोण? तर तो राहतो कुठे? कोणापासून दूर असलेल्या समुद्रात. मथुरेमध्ये हा रानावनात गुरावारांच्या कळपासोबत हिंडला, त्यांच्यासोबत राहिला आणि त्यांच्यासोबत जेवला, वाढला व त्यांचे मित्र होते. आणि त्यामुळे हा एक साध्या मेंढपाळाचा पोरगा आहे, ज्याने कपट करून कंसाला ठार मारलं. कितीतरी जणांना सत्यत्याग केला, कारण ईश्वराबद्दल असले वाईट शब्द ऐकणे देखील मोठे पाप होते. ईश्वर निंदेमुळे झालेले पवित्र भंग सहन होऊन पांडवांनी त्यांचे धनुष्य हाती घेतले होते, परंतु तू त्याचा राग शांत केलास. भाकितात म्हटल्याप्रमाणे केवळ कृष्णच त्यांना मारू शकणार होता. तू जरी वेळ दडवला नाहीस, यज्ञाला आरंभ होणार होता. तू सुदर्शन चक्र हाती घेतलंस. प्रतिस्पर्धा कितीही शक्तिशाली असली तरी सुदर्शन चक्र सोडणं हे तुझ्यासाठी काही क्षणाचं काम होतं. सरते शेवटी जीवन मरणाची तुझ्या हातची खेळणी होती. शिशुपालाचं डोकं धडापासून वेगळं झालं आणि जमिनीवर पडलं. त्या क्षणी अवकाशात सहस्त्र वेळा गडगडाट झाला. शिशुपाल पडल्यावर एक शक्तिशाली किरण त्याच्या देहातून बाहेर पडला आणि तुझ्यात लुप्त झाला. प्रभू, किती विलक्षण मृत्यू! तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तू अनेक मार्ग सुकर केले आहेस, होय ना? शाश्वत शत्रू असलेल्या शिशुपालाला तुझ्या पायाशी मुक्तिदान प्राप्त झाला. आपल्याला ज्या मार्गाने त्यांचा सत्कार होतो त्यानुसार आपल्याला मुक्ती मिळते. केवळ 3 जन्म घेऊन शिशुपालाला जीवनचक्रातून मुक्तता प्राप्त करण्यात यश मिळाले, आणि तेही कुठे? तर राजसूय यज्ञ होत असलेल्या पवित्र ठिकाणी. क्षमा कर प्रभू, परंतु मला हे सांगणं भाग आहे की तू आणि मृत्यू एक समयची आहात. ते तुझं बंधन आहे. परमेश्वराचं कर्तव्य शांततेमुळे
आणि समृद्धीसाठी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि शिशुपालाने त्यात तंटा उत्पन्न केला. तुला बासरीऐवजी आता सुदर्शन चक्र घ्यावं लागलं. रक्तपात झाला असंही. तुझा पृथ्वी तलावावरचा तात्पुरता मुक्काम हा काही सुखासाठी नव्हता. तू चुकीचं बरोबर करण्यासाठी आला होतास. तू पृथ्वीवर येण्यामागचा तुझा उद्देश जाहीर केला आणि तो युगानुयुगामध्ये निदत आहे. तू अर्जुनाकडे घोषित केलंस, अरे भारता, हे लक्षात ठेव, प्रत्येक युगात जेव्हा सदाचाराचा पाडा होईल तेव्हा आणि नीतीची भरभराट होईल, तेव्हा मी अवतार धारण करून या भूतलावर येईन. या मत्स्य जगात प्रत्येक प्राणी मात्र आणि कर्माच्या बंधनामुळे जन्मतो. त्यांच्या सद्गुण दुर्गुणाप्रमाणे आपली कर्तव्य पार पाडतो. परंतु मी माझ्या मुक्त इच्छेनुसार या पृथ्वी तलावावर शरीर धारण करून येतो. मला या कर्तव्याची आणि जबाबदारीची बंधन नसतात किंवा या पृथ्वीवरचे कायदे कानून किंवा नियम मला लागू होत नाही. मी 3 प्राथमिक गुणापासून मुक्त आहे जे एका पुरुषाकडे असणे गरजेचे असते. आणि तरी या मानव अवतारात हे प्रकट गुण करण्याचं मी गृहीत धरतो. कशासाठी? तर हे जग पापमुक्त करण्यासाठी, हे जग निरोगी राहण्यासाठी आणि माझ्या खऱ्या भक्तांना मुक्त करण्यासाठी आणि पापांना शासन करण्यासाठी, त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवला, दिशादर्शन करण्यासाठी, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी माझ्या अशा रूपात पृथ्वीवर अवतरतो. त्या संध्याकाळी कामकवनामध्ये तू खरा कोण आहेस हे अर्जुन सावकाशीने उलगडून सांगत होता. त्यांच्या आत्मविश्वासाचा गाभा तुझ्या आत वसला होता. तू जन्म मरण दोन्हीच्या आत आहेस, मुक्काम स्थळ आणि प्रवास दोन्ही प्रभू. आत्मा तसाच राहतो आणि फक्त त्याचे वेश सतत बदलत राहते. सगळे बदल वरचेवर असतात, हृदय मात्र बदलत नाही. मुखवटा अनेक प्रवेशानंतर बदलतो आणि हे सुकर होण्यासाठी कुरुक्षेत्रावर झालेले वांगस्य घडणं अशक्य होतं. परंतु प्रत्येक रूपांतरानंतर तुझ्या मार्फत घडतं ते तू घडवतोस. राजसूयद यज्ञाच्या वेळी शिशुपालाचा अंत होण्याबरोबर आधी भीष्म काय म्हणाले? शिशुपालाला तसा प्रतिक्रियेनंतर कशाची आवश्यकता प्रदर्शित होते? प्रिय प्रभू, मला विनम्र स्पष्ट बोलू द्या की चांगुलपणासारखा दृष्टीपणा देखील शाश्वत आहे. शिशुपालासारखे कधीही मरत नाहीत. युगानुयुगापासून ते मानवाच्या अश्रद्धेतून स्वतःला दिग्गोचर करतात. पुन्हा पुन्हा वेळी भीष्मासारखे मानव जे श्रद्धेच्या बाजूने उभा राहतात आणि शिशुपालासारखे मानव जे श्रद्धेच्या बाजूने उभे असतात त्यांच्यात संघर्ष घडतो. आणि भीष्म म्हणाले, जीवनाचा अंत आहे का? नाही. फक्त प्रकाश आणि अंधार, सर्जन आणि विसर्जन. जीवन स्वतः सगळ्यांचे समतोल राखतं. तुझं तेजस्वी दिव्य रूप, विशाल, सर्वोच्च, आकारहीन, विलक्षण उद्दांत अनंत पेशीने तयार झालेला आहे. अनंत प्राणी मात्रांच्या एकत्रीकरणाचं नवं जीवन तत्काळ मृत्यूच्या जागी घेतं. केवळ हेच एक सत्य आहे. अस्तित्व सगळ्यांना नाकारायला बाजूला सारणारी शक्ती. हे तुझ्याबद्दल अर्जुन काय उघड करतो आहे हे ऐकूया. तोपर्यंत त्याला तुझ्या बहुरूपी आणि सर्वव्यापी रूपाचं दर्शन झालेलं नव्हतं. तो तुझ्या भूतकाळाबद्दल बोलत होता आणि तो काय म्हणाला? मधुसूदना, विशाल नगरीत बद्री आश्रमात तू एका पायावर उभा राहून हात वर करून 100 वर्ष तपश्चर्या केलीस. तू तुझं वस्त्र सरस्वती नदीत फेकून दिलंस. तुझा देह क्षीण अशक्त झाला होता, रक्तवाहिन्या सुजल्या होत्या आणि तरी तू 12 वर्ष यज्ञ केलास. तू प्रवासाला म्हणजे साधू पुरुषाच्या पवित्र ठिकाणी गेलास. तू तिथे 1000 वर्षे एका पायावर उभा राहून ध्यानधारणा केली. जगाच्या कल्याणासाठी तू जप केलास. व्यासांनी मला हे सगळं सांगितलं.
अरे कृष्णा, तू मानवाच्या सर्व कृत्यांच्या गर्भात वाचतोस. तू सर्व प्राणी मात्रांच्या आत्म्यात राहतोस. तू प्रारंभ आहेस आणि अंतही. सगळ्यांच्या प्रार्थनेचं निर्धाम तू आहेस आणि तूच अनंत त्यागांचं मूर्तिरूप. अर्जुन कष्टी दुःखी झाला. राज्य करण्याचा हक्क असलेल्या युधिष्ठिराला राज्य गमावं लागलं आणि तो कंगाल झाला. त्याला वनवासाला जावं लागलं. सगळं काही शकुनीची चाल खेळीने घडलंय. त्यांच्यापासून हे काही पावलं अंतरावर स्वतःचे प्रभू बसले होते. आपल्याला जीवलागांची दैन त्याला पाहणं भाग होतं. अर्जुनाच्या उत्कट कथनेमध्ये मी खरं तर काही बोलणं उचित नाही. तरी मला काही विचारायचे आहे. अर्जुन बोलू लागला. त्याने तू लढलेल्या लढाया, कित्येक लढाया वर्णन केलं. अरे कृष्णा, वैश्विक सुखासाठी तू न बोलता कितीतरी काम केलंस. तुझ्या मार्गात अडथळे आणणाऱ्या कित्येक राक्षसांना तू ठार केलंस. अरे शक्तिशाली केशवा, देवादिदेव इंद्रा, या तुझ्या स्थान सर्वोच्च पद बहाल करून या पृथ्वीवर अवतार धारण केलास. पहिल्यांदा नारायण म्हणून आणि आता हरी म्हणून. तर ब्रह्म होतास आणि रुद्रही. तू निर्माण करता आहेस आणि तू संहार करता देखील. तूच आहेस सूर्य, चंद्र, धर्म, सगळं काही तूच आहेस. मृत्यू देवता यम तूच आहेस. तूच आहेस अग्नी आणि वायू देखील. तू धनाची देवता कुबेर आहेस आणि तू काळाचे अनंत देखील आहेस. तू तो सर्वोच्च आत्मा आहे जो वेगवेगळ्या सर्जनामध्ये निवासतो. तू विश्वाचा मार्गदर्शक आणि मालक आहेस. सर्व देवादींचा देव तू आहेस. या तिन्ही लोकांचं आश्रयस्थान जे जे दिव्य, तेजस्वी आणि शक्तिशाली, त्याच मृतरूप तू आहेस. आणि तरी चैत्र रथाच्या अरण्यात तू कित्येक तपस्या केल्यास. मानवाच्या आत्मज्ञानासाठी स्वर्गीय देवाची माता आदितीचा तू पुत्र, ज्याला सगळं काही विष्णू म्हणून जाणतात. तुझं वामन अवतारात लहान असतानाही तू आश्चर्य करते 3 पावले स्वर्गात, पृथ्वी आणि नरक असे पदाक्रांत केलास. हजारो वर्षे एकाच वेळी या पृथ्वीला आशीर्वाद बहार केलास आणि प्रत्येक जन्माच्या वेळी तू शेकडो राक्षसांचा अंत केलास. परंतु चांगलं वाईट यांच्यामधला सुस्पष्ट रेषा तूच केलीस. निसुंड आणि नरक या राक्षसांना पाणी पाजलंस आणि प्राग्ज्योतिषपुरात जाण्याचा मार्ग सुकर केलास. जरडू नगरीत शिशुपाल आणि जारसंघ, शौभ्य, शंतवंता आणि त्यांचे मित्र अवती यांचं कात यांच्यावर विजय मिळवलास. रुक्मिणी तुझ्या पत्नीला प्राप्त करण्यासाठी तू रुक्मिण राजाला हरवलंस. इंद्रदुश्मन आणि यावन काशीरुमन यांचा अंत तुझ्या हस्तेच व्हायला होता आणि अखेरीस शैवाच्या पुरुष शाल्व याचाही तू शाल्वाच्या शाव विमानाने तुकडे तुकडे करून टाकलेस. ते खोल पाण्यात वेगाने बुडण्यामुळे तू शाल्व त्याच्याबरोबर बुडाला आणि अशा प्रकारे तू अंत केलास. अशाच इतर पापी दुर्गुणी राजांचा तू अंत केलास. इरावीत तू शूरवीर भोज आणि किर्यावीर्जन यांचाही संहार केलास. आणि शेवटी निष्कर्ष काय असेल? तू आपल्या खेळाचा शेवट यावेळी कसा करणार यावर अर्जुनाने प्रकाश टाकला. पवित्र द्वारका साधू संत ऋषींची भूमी, परंतु जेव्हा संपन्न, समृद्ध आणि सत्शील भूमी साधू संत ऋषींचा अनादर करेल, तेव्हा तू त्या समुद्रात बुडून टाकशील आणि मग तू त्या मृत्यू पृथ्वीच्या सोडून तुझ्या स्वर्गात निवासात जाशील. काळोख, भीतीदायक गूढ वातावरण, अरण्यातल्या अंधाऱ्या रात्री सगळेच उदास होऊन जातात. दिनचर प्राणी रात्री झोपी जातात तेव्हा निशाचर सगळीकडे दबकन फिरू लागतात. ऋषीमुनी एका जुन्या जाणत्या वृक्षाखाली पवित्र अग्नीपाशी बसतात आणि ध्यानधारणेत गडून जातात. त्यांच्या सावल्या ठरतात. श्रीकृष्ण एक दिवस मृत्यू जग सोडून जाणार, यादवांचा संहार होणार, स्वप्नभूमी असलेल्या
द्वारका नगरी समुद्राच्या तळाशी जाऊन बुडून जाणार. अर्जुनाचं बोलणं झालं आणि तो शांत झाला. त्याच्या निष्कर्षामुळे काही जण वाराही थबकला. शांत झाला, नंतर बोलू लागला. तू काळाच्या गर्भात दडलेल्या रहस्यमय उलगडायला सुरुवात केलीस. अर्जुन कोण आहे हे तुला सांगितलंस. अखेरीस पांडवांना ते सत्य समजले. तू म्हणालास, अर्जुन तुझ्या आणि माझ्या अभंग असा बंध आहे. जे मला शोधतात ते तुलाही शोधतात. ज्यांना तुझा मत्सर वाटतो त्यांना माझाही हेवा वाटतो. जे तुझे शुभचिंततात ते माझेही शुभचिंतक असतात. नर आणि नारायण, तू आणि मी ऋषींचे अवतार आहोत. आपल्याला कधीही कोणीही वेगळं करू शकत नाही. ते अशक्य आहे. तू जसा आहेस तसाच मी तुझा. तू आणि मी एकच आहोत प्रभू. तोपर्यंत द्रौपदी आतल्या कक्षेमध्ये होती, परंतु आता तीही आपल्या बंधूबरोबर बाहेर आली. तू चांगलाच ओळखतोस अर्जुन तुझा सखा आणि ती तुझी सखी. विश्वास तू यज्ञसेना यज्ञाच्या पवित्र अग्नीतून जन्मलेल्या. अरे, या देशाने किती चमत्कार पाहिले आहेत. गंगेच्या किनारी हरिद्वार विद्वान तपस्वी भारद्वाज मुनींचा आश्रम आहे. व्रतस्थ होऊन त्यांनी आपलं सगळं जीवन परमेश्वराचे ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी वेचलं आहे. एक दिवस नेहमी स्नानकर्म आदी करण्यासाठी ते गंगेच्या किनारी गेले. तिथे किनाऱ्यावरती रूट नावाची अप्सरा स्नान करण्यासाठी आली होती. तिचं स्नान झालंच होतं आणि ती पाण्यात काठाशी उभी असताना अचानक सोसाट्याने वारा आला आणि तिथे अंगावरती वस्त्र उडून गेली. ती निवस्त्र उभी होती. ऋषी भारद्वाज ब्रह्मचारी होते. त्यांनी त्या स्त्रीचं संपूर्ण सुंदर निवस्त्र शरीर पाहिलं आणि वासनेच्या त्यांच्यावर मात केली. ते स्वतःला थांबू शकले नाही. त्यांनी एका